नमस्कार. विचार करा, एका शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या रस्त्यासाठी थेट व्यवस्थेशीच लढावं लागतं, तेव्हा काय घडत असेल? आजची ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील नेवासा इथली. ही फक्त भ्रष्टाचाराची कहाणी नाही आहे, तर एका सामान्य माणसाच्या असामान्य धैर्याची आहे. चला तर मग या प्रेरणादायी लढ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण या कथेच्या खोलात जाण्याआधी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादी व्यक्ती भ्रष्ट व्यवस्थेच्या जाळ्यात अडकते तेव्हा समोर दोनच मार्ग असतात. एक तडजोडीचा आणि दुसरा संघर्षाचा. या निवडीवरच तर सगळा खेळ अवलंबून असतो. 1.5 लाख रुपये हा आकडा फक्त एक रक्कम नाहीये, तर या संपूर्ण प्रकरणाचं केंद्र आहे. ही एका लाचेची रक्कम आहे, ज्या पैशांनी एका अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं आणि एका शेतकऱ्याच्या संघर्षाला एक निर्णायक वळण दिलं. कसं, तेच तर आपल्याला बघायचंय. चला, कथेच्या सुरुवातीला न जाता थेट त्या क्षणावर जाऊया, जिथे हा सगळा सापळा यशस्वी झाला आणि एक भ्रष्ट अधिकारी रंगेहात पकडला गेला. तर तारीख होती 5 डिसेंबर 2025. ठिकाण होतं नेवासाचं भूमी अभिलेख कार्यालय. आणि भूकर्मापक अजय भानसिंग परदेशी यांना 1.5 लाखांची लाच घेताना अटक झाली. पण ही अटक म्हणजे या प्रकरणाचा शेवट होता. यामागची सुरुवात कुठून झाली, ती संघर्षाची कहाणी आता पाहूया. आता या सगळ्या प्रकरणाचं मूळ कुठे आहे माहितीये? एका अगदी साध्या पण तितक्याच महत्वाच्या रस्त्याच्या वादामध्ये. बघूया, एक साधा हक्क मिळवण्यासाठी किती मोठा लढा द्यावा लागला. सगळी सुरुवात झाली एका अगदी मूलभूत गरजेतून. एका शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता हवा होता. वाद खूप साधा होता, पण तो सोडवण्यासाठीचा प्रवास मात्र खूप मोठा आणि खडतर ठरणार होता. हा लढा काही साधासुद्धा नव्हता. तो थेट उच्च न्यायालयापर्यंत पोचला आणि शेतकऱ्याचा विजयही झाला. फेब्रुवारी 2023 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने रस्ता खुला झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 2025 मध्ये एका नवीन मोजणीच्या नावाखाली असा काही डाव रचला गेला की जो रस्ता कायदेशीररित्या मिळाला होता तोच पुन्हा बंद करून टाकला. विचार करा, न्यायालयात जिंकूनही शेतकऱ्याच्या हाती काय आलं. आणि इथूनच हे प्रकरण फक्त सरकारी दिरंगाईपुरतं मर्यादित नाही राहिलं, ते थेट भ्रष्टाचाराच्या वळणावर आलं. हे खरंच अविश्वसनीय आहे. जयदीप गाढे नावाच्या एका अधिकाऱ्याने मुद्दामहून चुकीची मोजणी केली. म्हणजे प्लॅन बघा कसा होता. आधी जाणून बुजून अडचण निर्माण करायची आणि मग तीच अडचण सोडवण्यासाठी पैसे उकळायचे. किती थंड डोक्याने रचलेला हा सापळा होता. जेव्हा शेतकऱ्याने जाब विचारला तेव्हा गाढेंनी चतुराईने हात वर केले आणि प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ढकललं. पुढील बोलणे माझे सहकारी अजय भानसिंग परदेशी यांच्याशी करा. हे फक्त शब्द नव्हते, तर लाचेच्या वाटाघाटीसाठी रचलेल्या कटाचा पुढचा भाग होता. सुरुवातीला मागणी होती 2 लाख रुपयांची. थोड्या बोलणीनंतर 1.5 लाख रुपयांवर व्यवहार ठरला. म्हणजे बघा, जे काम कायदेशीररित्या व्हायलाच हवं होतं, त्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतःचं निर्माण केलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चक्क किंमत ठरवली होती. पण ज्या अधिकाऱ्यांनी हा सापळा रचला होता त्यांना कल्पनाच नव्हती की हा शेतकरी सामान्य असला तरी तो झुकणाऱ्यांपैकी नव्हता. लाच देण्याऐवजी त्याने एक असा निर्णय घेतला ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. त्या शेतकऱ्याने उचललेली ही 3 पावलं प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाच देण्यास ठाम नकार. दुसरं, थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACBशी संपर्क साधणं. आणि तिसरं, त्यांच्या सापळ्याच्या योजनेत पूर्ण मदत करणं. हाच होता भ्रष्टाचाराला उत्तर देण्याचा खरा आणि योग्य मार्ग. आता बघूयात की ACBनं किती नियोजनबद्ध पद्धतीनं हा सापळा यशस्वी केला. नाशिक ACBच्या टीमने ही कारवाई अत्यंत गुप्तपणे पार पाडली. पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि मग 5 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे परदेशी यांनी 1.5 लाख रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या पथकांनी त्यांना रंगेहात पकडले. खेळ खल्लास. परदेशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक या कायद्याच्या कलम 60 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही सरकारी काम करण्यासाठी लाच घेणं किंवा स्वीकारणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. तर मग ह्या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायला हवं? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. या घटनेने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की सामान्य माणूस हतबल नाही. सिस्टीममध्ये राहूनच
सिस्टीमचा योग्य वापर करून भ्रष्टाचाराला हरवणं शक्य आहे. फक्त त्यासाठी धैर्याची आणि योग्य माहितीची गरज आहे. आणि हा नंबर 1064 हा फक्त एक आकडा नाही आहे, हे एक शस्त्र आहे. हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईतलं हे सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे, हे लक्षात ठेवायलाच हवं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तक्रार केली तर आपलं काय होईल? तर याची अजिबात काळजी करायची गरज नाही. कारण तक्रार करणाऱ्याचं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. त्यामुळे न घाबरता पुढे येऊन आवाज उठवणं शक्य आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जर भविष्यात कधी अशी परिस्थिती समोर आलीच, तर कोणता मार्ग निवडला जाईल? अन्यायासमोर गप्प बसण्याचा की त्या शेतकऱ्याप्रमाणे न्यायासाठी लढण्याचा? याचं उत्तर प्रत्येकाने आपल्या मनात शोधायला हवं.